Yes, good evening to all. So, how is going on? Yes, काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका. एप्रिल NDAचा मॅथचा पेपर खूप इझी होता. गुड. ट्राय द क्वेश्चन्स. अनिकेत, फंडामेंटल जे शिकवतो ना ते सगळ्यात महत्वाचं. हे आलं की सगळं यायला लागतं. ते फक्त तुला सिलेबस कव्हर करावं लागेल. देर आर 40 चॅप्टर्स. एक नाही दोन नाही, NDAला 40 चॅप्टर्स आहेत. ते असे किंचित सगळे आले पाहिजे. ते आले की सगळे येणार. लिमिट रिव्हिजन व्हिडिओ ॲपमध्ये आहे का? व्हिडिओ ॲपला मी म्हटलं ना खूप हेवी डाटा होतोय तो, तरी ट्राय करतो मी आता एक 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 व्हिडिओ कॅच करून परत टाकण्यासाठी. व्हरायटी ऑफ क्वेश्चन खूप असतात. येस, ते सगळेचे सगळे सॉल्व नसतात करायचे, पण त्याच्यातले काही मोजके क्वेश्चन्स तुम्ही अचीव करून जरी केलं तरी स्कोअर येतं. कळलं का? मुलं डॉट स्टडी करतात, डॉट स्कोअर आणतात, असं पण असतं. बाकीचा स्कोअरला तुम्हाला आहे ना सब्जेक्ट्स, हिस्ट्री आहे, इंग्लिश आहे, क्लिअर. ते सगळं करावं लागतं त्याच्यासाठी. हिस्ट्री वाच 8, 9, 10चे CBSE पॅटर्नचे. 8, 10, 10ची हिस्ट्री वाचली तरी बरंच होतं. तुला ट्राय करायला लागेल ते टेक्स्टबुक्समध्ये. हिस्ट्री आहे, इंग्लिश आहे, जनरल नॉलेजसाठी. लुसेंटचं पुस्तक चांगलं आहे म्हणतात, ते घेतलं तर. बघू, तो स्टुडंटसुद्धा येणार आहे. तो आला की त्याच्या नोट्स देईल तो साताऱ्यामधल्या. त्यावेळेस मी तुला सांगेल त्यांनी काय रेफर केलं होतं. ओके, जनरल गोष्टी होत्या. NDAचा पेपर झाला 18 एप्रिलला, त्याच्याबद्दल तो सांगतोय. ओके, लेट इट बी. कुठपर्यंत आहे आपण? आपण होतो येस, अदर वर्ड्स ऑफ द फ्रेज यूज इन्स्टेड ऑफ व्हॉट, अँड, ऑर, अँड देन कंडिशनल. करेक्ट. या बाबतीत काही पार्ट ऑफ तुम्हाला अदर वर्ड्स येतात, अँड दॅट अदर वर्ड्स वी हॅव टू बी रिकग्नाइज. हे तुम्हाला रिकग्नाइज करावे लागते. बरोबर आहे का? Just wait. Other words phrase or an and. चेक करा. लॉजिक मध्ये अँड, राईट, काय सांगितलेलं? सिंगल स्टेटमेंट आणि 2 स्टेटमेंट्स असतात. 2 स्टेटमेंटला कनेक्टिव्ह करणारे काही वर्ड्स असतात. 2 स्टेटमेंट्स कनेक्ट करणारे काही वर्ड्स असतात. येस, जे न्यू असतील त्यांच्यासाठी. 2 स्टेटमेंट आहेत. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 11 इज अ प्राईम नंबर. दिसतंय स्क्रीन मध्ये? शेअर स्क्रीन चेक करा. स्क्रीन इज ब्लर. ओके,
I will change that. We'll change the source of the screen now. छोटी पण आहे. ओके, मोठी करू आपण त्याला. ओके, अदर फॉर्मॅट वापरला होता त्यामुळे तसं होतं. येस येस, वेट करतो ते अरेंज. स्क्रीन कुठं नाही गेली, चेक करा आता. आहे का? इंटरनलच काही नाही दिसत आहे. Yes, wait. 1 minute. Okay, right now. Okay, 9 is a perfect square. दोन स्टेटमेंट असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं, राईट. कनेक्टिव्हिटी वर्ड्स येतात अँड. कनेक्टिव्हिटी वर्ड्स येतात अँड, करेक्ट. इथे एक अँड वर्ड आला, लक्षात ठेवायचं फक्त. जे नवीन स्टुडंट असतील त्यांच्यासाठी स्पेशली 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. अँड हा एक शब्द असतो. दुसरं स्टेटमेंट कनेक्टेड आहे परत. 11 इज अ प्राईम नंबर. नेक्स्ट, ताजमहल इज इन आग्रा. ऑर आला, अँडच्या ऐवजी ऑर आला. हे सगळे डिटेल्स पुढे आहेतच तुम्हाला, त्यामुळे फक्त शब्दांची कनेक्टिव्हिटी सांगतोय. द वर्ड अँड, वर्ड ऑर, वर्ड इफ देन, वर्ड इफ देन, again another phrase. Triangle is equilateral if and only if it is equiangular, correct. So this words or the phrase is called as logical connectivity. हे जे काही वर्ड्स आहेत किंवा फ्रेज आहेत, that is called as logical connectivity. त्याला आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणतो. क्लिअर सर्वांना? सो दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट असे कनेक्टेड असतात. दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट कसे कनेक्टेड असतात ते पुढे आहे तुम्हाला परत. फक्त सध्या काय लक्षात ठेवायचं आहे, अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ हे कसे रोल करतात हे सांगतोय फक्त. स्पेशली फॉर द न्यू स्टुडंट्स. ऑलरेडी हा पार्ट झालेला आहे, राईट. फक्त थोडंसं तुम्हाला कळावं म्हणून बॅक रिव्हिजन देतोय फक्त. आता काही स्टेटमेंट मध्ये 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. हा नॉट वर्ड कशाचा रोल करतो? नॉट वर्ड लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणून येत. लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणून येत, हे आपण लर्न केलं होतं, राईट. त्याच्यानंतर काही मी तुम्हाला ट्रूथ टेबल फॉर्म शिकवलं होतं, तो परत रिपीट करेल आता. सध्या कुठे आपण ते सांगतो. द अदर वर्ड्स ऑर द फ्रेज वी हॅव टेकन, राईट. अँड, अँडच्या ऐवजी बट, एट, दो, स्टील, मोर एव्हर, वाईल, इन स्पाइट ऑफ, इवन दो असे शब्द येऊ शकतात. याच्या पलीकडे येणार नाही, काळजी करू नका. त्यामुळे एवढे शब्द जरी केले तरी सफिशियंट आहे. कधी कधी दोन स्टेटमेंट कनेक्ट करणारा नायदर नॉर फॉर्म असतो. काय असतो? नायदर नॉर फॉर्म असतो. काय असतो? नायदर नॉर. शॉर्ट टर्म मेमरी लॉस आठवतं का? काय केलेलं? पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं स्टेटमेंट क्यू. स्टेटमेंट असतात हे इथे वेगवेगळे. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर, 11 इज अ प्राईम नंबर असे स्टेटमेंट असतात इथं. नायदर नॉर आला की लक्षात ठेवायचं कशामध्ये कन्वर्ट होतो? अँड मध्ये. कशात कन्वर्ट होतो? नायदर नॉर इज कन्वर्टेड इनटू अँड. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, या पद्धतीनं अँड साठी. नोट नंबर 2, ऑर. ऑरला आतापर्यंत तरी आयदर ऑर हेच फॉर्मेशन वापरलेलं.
थर्ड वन कंडिशनल. कंडिशनलचा अर्थ इफ देन घ्यायचा आहे. कंडिशनलचा शाब्दिक अर्थ इफ देन घ्यायचा आहे, त्याला कंडिशनल म्हणतो आपण, राईट. मग शब्द कुठले येऊ शकतात, पॅरलल वर्ड्स कुठले येऊ शकतात, जसं अँडला बट, अँडला येट, अँडला दो, अँडला मोर एव्हर, अँडला वाईल, असे शब्द जर येत असतील तर कंडिशनल बाबतीत ही फ्रेज झाली. आणि या फ्रेजसाठी इफ देन तर आहेच, ओनली इफ असतं, हे मेजर आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा प्रोव्हाइडेड, हा थोडासा वेगळा आहे, क्यू प्रोव्हाइडेड पी, पहिल्यांदा सेकंड स्टेटमेंट त्यानंतर फर्स्ट स्टेटमेंट. इथं चेक करा, हा याच्यात कन्वर्ट करण्यासाठी विचारतात, हा याच्यात कन्वर्ट करण्यासाठी विचारतात. इफ नंतर आलवच पहिलं स्टेटमेंट, देन नंतर दुसरं स्टेटमेंट, याला असं वाचायचं. कसं रीड करायचं याला, इफ फर्स्ट स्टेटमेंट देन सेकंड स्टेटमेंट. पण इफ देन ऐवजी जर प्रोव्हाइडेड वर्ड आला, प्रोव्हाइडेड वर्ड जर आला तर याला कसं रीड करणार, सेकंड स्टेटमेंट प्रोव्हाइडेड फर्स्ट स्टेटमेंट. हे लक्षात ठेवा, हे कन्फ्यूज करतं. याच्यातून हा कन्वर्ट करायचा असेल तर इफ फर्स्ट स्टेटमेंट देन सेकंड स्टेटमेंट. अर्थ समजलं का, अर्थ समजलं का. इथं काय वाचायचं, क्यू आणि पी वाचायचंच नाही. प्रोव्हाइडेड शब्द आला की लक्षात ठेवायचं सेकंड स्टेटमेंट प्रोव्हाइडेड फर्स्ट. आणि इथं काय रीड करणार, इफ फर्स्ट स्टेटमेंट देन सेकंड स्टेटमेंट. त्यामुळं हे दोन या पद्धतीने लक्षात ठेवायचे. सेकंड स्टेटमेंट इफ फर्स्ट स्टेटमेंट, आय एफ इफ सेकंड स्टेटमेंट, हे कनेक्टिव्हिटी लक्षात ठेवा. कशाची कनेक्टिव्हिटी आहे, इफ देन. इफ देन बद्दल हे पॅरलल वर्ड्स वापरतात, हे मधले एवढे गरज नाही आहे, पण हे नक्कीच ओनली इफ येणार तुम्हाला, इम्प्लाइज येणार कधी, प्रोव्हाइडेड येणार कधी कधी, कधी कधी आय एफ इफ येतो फक्त, देन नसतो याला. मग ह्याच्यात रीड कसं करायचं, सेकंड स्टेटमेंट इफ फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट प्रोव्हाइडेड फर्स्ट स्टेटमेंट. लक्षात ठेवा प्रोव्हाइडेड वेगळा शब्द आहे थोडासा. इफ फर्स्ट स्टेटमेंट पी देन सेकंड स्टेटमेंट क्यू. पुढं वर्ड्स आणि एक्झाम्पल्स घेणार आहे, तिथं तुम्हाला अजून क्लिअर असेल. सो राईट डाऊन नोट नंबर 4. पुढची नोट नंबर लिहून घ्यायचं आहे. नवीन स्टुडंट एकदम समज नाही, चॅप्टर पुढं आलेला आहे त्यामुळं कदाचित जेवढं समजेल तेवढं पुढं कंटिन्युएशन मध्ये कंटेंट चेंज झाला की समजेल. अगदी चॅप्टर एंडिंग पर्यंत जाण्याची गरज नाही, कंटेंट चेंज झाला की समजेल, पण तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल. जेवढं समजतं तेवढं फॉलो करा आता. येस, काय सांगता येईल या ठिकाणी, फॉर बाय कंडिशनल. येस, कंडिशनल झाला. नाउ मेक द टायटल बाय कंडिशनल. काय आता, बाय कंडिशनल. काय लिहिलं होतं आपण, पी इफ अँड ओनली इफ क्यू, पी इफ अँड ओनली इफ क्यू. हा कसा लिहितात, पी इफ बाय कंडिशनल म्हणजे पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं रिव्हर्स. इफ अँड ओनली इफ ही फ्रेज आहे, दोन स्टेटमेंट कनेक्ट करत आहे. असं समजा 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर इफ अँड ओनली इफ 11 इज अ प्राईम नंबर. या पद्धतीने रीड आउट करू शकता याला तुम्ही. न्यू स्टुडंट डायरेक्ट समजणार नाही, त्यामुळे रिक्वेस्ट आहे जसं असेल तसं थोडंसं पुढे जावं लागेल तुम्हाला. सो दिस फॉर्म पॅरलल वर्ड्स आपल्याला पाहिजे. याच्यासाठी पॅरलल शब्द काय असू शकतं, याच्यासाठी पॅरलल शब्द काय असू शकतो. सो फर्स्ट वन इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय. पहिले इम्प्लाइज, फर्स्ट शब्द इम्प्लाइज, मधी अँड आणि इम्प्लाइड, इम्प्लाइड बाय. लक्षात ठेवा. बर, याचा सिम्बॉलिकल फॉर्म कसा लिहायचा, इम्प्लाइज. इम्प्लाइज कसा लिहितो आपण, पी कडून फक्त क्यू कडं, रिव्हर्स यायचं नाही, रिव्हर्स नाही, पी कडून क्यू कडं. इम्प्लाइड, इम्प्लाइड कसं लिहायचं, उलट, क्यू कडून पी कडं. याला इम्प्लाइज म्हणतात, याला इम्प्लाइड म्हणतात. लक्षात ठेवा, याला इम्प्लाइज म्हणतात, याला इम्प्लाइड म्हणतात. काय लक्षात ठेवायचं, इम्प्लाइज इम्प्लाइड. ही कनेक्टिव्हिटी काय आहे, अँड आहे.
अँड आहे कनेक्टिव्हिटी, म्हणून या ठिकाणी असं सिम्बॉल. दॅट्स इट. असं सिम्पल. बाय कंडिशनलचा अर्थ असतो पी इफ अँड ओनली इफ क्यू. कसं लिहितो आपण? पी कडून क्यू आणि क्यू कडून पी कडे पण येत आहेत. पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं, दोन्ही होत. मग याचे दोन पार्ट होतात, लक्षात ठेवायचं. याचे दोन पार्ट होतात आणि हे शाब्दिक कनेक्टिव्हिटी असते. येस, इफ अँड ओनली इफ असा कन्वर्ट होतो हे सांगताय. इफ अँड इफ असा कन्वर्ट होतो. इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय, हे लक्षात ठेवा. पुढे आहे प्रूफला, तुम्हाला प्रूफला आहे, तुम्हाला सगळं हे सगळं प्रूफला आहे. वेट करा, थोडंसं वेट करावं लागेल तुम्हाला. फक्त काय सांगतोय ते लक्षात ठेवा. बाय कंडिशनल मध्ये पी इफ अँड ओनली इफ क्यू, पी कडून क्यू कडं, क्यू कडून परत पी कडं, दोन्ही गोष्टी होतात. याला म्हणायचं इम्प्लाइज. क्लिअर? आणि याला म्हणायचं इम्प्लाइड. इम्प्लाइज अँड इम्प्लाइड दोन गोष्टी होतात. इफ अँड ओनली इफ हा जो फ्रेज आहे तो यांनी रिप्लेस करतात, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय. लक्षात ठेवा. यालाच इथं जसं काय आलं होतं आपल्याला, सफिशियंट कंडिशन फॉर क्यू इज पी म्हटलं होतं. सफिशियंट कंडिशन फॉर क्यू इज पी. इथं आला होता क्यू इज नेसेसरी फॉर पी. आता नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन दोन्ही शब्द एकत्र करा. एकत्र करा. ते काय असेल मग? नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. कधी कधी इफ अँड ओनली इफ रिप्लेस केला जातो. नेसेसरी एवढं कधी आलेलं नाहीये डीप मध्ये आतापर्यंत, पण लक्षात ठेवा फक्त नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. इफ अँड ओनली इफ बद्दल आतापर्यंत इफ अँड ओनली इफच आलेला आहे शक्यतोवर, पण हे पॅरलल तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. याचा अर्थ मिनिंग समजला का? आपण याला थोड्या वेळासाठी म्हणून पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं. राईट? पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं, मधली कनेक्टिव्हिटी अँड असं लक्षात ठेवायला. पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं कनेक्टिव्हिटी लक्षात ठेवायची. यस, सिम्बॉलिकली लक्षात ठेवायचं. यालाच अदर फ्रेज म्हणतात, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. इथं नेसेसरी आला होता, लक्षात ठेवा. इथं काय आलेलं? नेसेसरी. इथं काय आलेलं? सफिशियंट कंडिशन. हे दोन्ही एकत्र आले की समजून घ्यायचं काय हा बाय कंडिशनल आहे. काय हा बाय कंडिशनल आहे हे अंडरस्टूड होत. येस, वर्ड शब्द होणार नाही इथं. पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू असं असणार ते. पण तेच सांगतोय इथं तुम्हाला अशी फ्रेज कधीच कुठल्याच स्टेटमेंट मध्ये दिसणार नाही. तुम्हाला हे वर्डिंग लक्षात ठेवायचं. वर्डिंग याच्यात कन्वर्ट होते एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला याच्याऐवजी हा पार्ट जास्त आहे, याच्यामध्ये नाही आहे जास्त पार्ट. ओके, जस्ट राईट करून ठेवा. हे जास्त युटिलाइज नाही आहे. इफ अँड ओनली इफ हाच युटिलाइज आहे मॅक्सिमम. फक्त तुम्हाला जे आता मी सांगितलं कंडिशन मध्ये एवढे आहेत, सगळे 9 आहेत जवळपास. मी तुम्हाला सांगितलं इम्पॉर्टंट कुठला आहे? फर्स्ट ओनली इफ. आता टेक्स्टबुक मध्ये आहेत, हे सोडून देता येत नाहीत आपल्याला. पी इम्प्लाइज क्यू, पी कडून क्यू कडं, क्यू प्रोव्हाइडेड पी, क्यू कडून पी कडे आहे. उलटा आहे, सेकंड विथ फर्स्ट म्हणतात त्याला. आणि क्यू इफ पी हे महत्वाचे आहेत. 1, 2, 3 आणि 4. बाकी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये कुठे ना कुठे तरी जस्ट एक क्लिक होतील किंवा हायर एक्झामिनेशन्स मध्ये आलंच तर लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं आहे. ओके, न्यू स्टुडंट असतील तर त्यांना नंतर समजून सांगण्यात येईल. फक्त टीचिंग मेथड बघायची आहे तुम्हाला. त्यांचं बुडालं असेल त्यांच्यासाठी रिव्हिजन आफ्टर लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर, तोपर्यंत नाही. चॅप्टर समजेल तुम्हाला. कन्सेप्च्युअली थोडंसं कंटेंट चेंज झाल्याशिवाय नाही.
कंटेंट चेंज होईल आपला, एक्झॅक्ट टाइम नाही सांगू शकणार त्याला, त्यामुळे तुम्हाला वेट अँड वॉच तरी ठेवावी लागेल. या नोट नंबर 5, नोट नंबर 5, व्यवस्थित लिहा. काय राहिलं असेल तर सांगत चला. काही तुमचं राईटअप पार्ट राहिलं असेल तर सांगत चला. ह्या नोट्स आहेत, पॅरलली प्रिपेअर करा, एकदा लिहा, व्यवस्थित लिहा. सांगा पुढचा शब्द काय, लास्ट वर्ड इज व्हॉट, नॉट, राईट. टेन्थ आणि तुमचा काही संबंध नाहीये, तुमचं अजून अकॅडमिक इयर पुढे आहे, 1 वर्षांनी आहे तुमचं अकॅडमिक इयर. स्वराज जगताप 11वी पास आहेत तुम्ही, काही टेन्शन नाही. मी तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतरच सांगितलं की तुम्ही 11वी तसंही पासच आहे. करोना आहे म्हणून नाही, दरवर्षी असंच असतं, काहीतरी लुडबुड करतात कॉलेजवाले आणि संपून टाकतात 11वी. दरवर्षी तेच आहे, काही नवीन नाही. 12th होणार ना तुमची 12th ला अजून खूप काळ बाकी आहे. वॅक्सिनेशन जर स्ट्रॉंग झालं तर या गोष्टींना कंट्रोल राहणार. जास्तीत जास्त काय, मे महिना मी तुम्हाला सांगतो अजून वर्स मध्ये जाईल. मे जास्तीत जास्त 15 जून पर्यंत, त्याच्या पुढे नाही जायचा, त्याच्या पुढे परत लॉकडाऊन सगळा ओपन होणार. आशुतोष मोरे कॉलेजमधलं एक्झाम होणार आहे. येस, ऑनलाईन वगैरे घ्यावीच लागेल त्यांना. काय रिझल्ट कसा लावणार ना, आता बघा सरहदने रिझल्ट पण लावून टाकला. प्रतीक्षा किती पडले, सरहदवाले सगळे पास झाले की नाही रे, कुणी फेल नाही करणार तुम्हाला. 11वीला शक्यतोवर फेल नाही करत, 11th फेल करत नाही. करोना म्हणून नाही, दरवर्षी तसंच असतं तुमच्या माहितीसाठी. नाव करोनाचं द्यायचं. 15 वर्षात कोणाला फेल बघितलं नाही मी 11वीत, कोणालाच नाही. 90%. तेजस देशपांडे, नाही तुझा अभ्यास तसा चांगला आहे म्हणा. गुड गुड गुड. फिजिक्स मध्ये किती आहे तेजस, ते महत्वाचं आहे. ज्याचं फिजिक्स स्ट्रॉंग त्याचं सगळं स्ट्रॉंग असू शकतं. फिजिक्स स्ट्रॉंग पाहिजे फक्त, बस. फिजिक्सला लढा, फिजिक्सला. तुम्ही फिजिक्स केलं ना, तुमची इच्छा पूर्ण होणार. जोपर्यंत फिजिक्स नाही तोपर्यंत नाही. काही मॅथ्स काही नाही आहे राजांनो, मॅथ्स 2 months सफिशियंट आहे. माझ्या एकदा फक्त लेक्चर झाले पाहिजे तुमचे सगळे अटेंड, लेक्चर कम्प्लीट पाहिजेत. ज्याचं फिजिक्स स्ट्रॉंग त्याचे सगळे सब्जेक्ट स्ट्रॉंग होऊ शकतात. $25 out of 25 मॅथ्स म्हणजे प्रसाद कांबळे. गुड, व्हेरी नाईस. येस, माझी टीचिंग सतत मार्गी लागलेली आहे. व्हेरी गुड. 2-3 मार्क खाता सगळेजण. हा, तेजस देशपांडे 23, केमिस्ट्री 23, मॅथ्स 25 out of 25. डबल कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी नाईस. दुर्वांकुर अंबुले फिजिक्स मध्ये 45 out of 50. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. विकी सरगर 89. अरे मॅथ्स मध्ये किती पडले? नाही, ओरिजिनल पेपर तर मी घेणार आहे तुमचे आत्ता. खरे त्याच्यात किती पडले ते काय तुम्ही माझ्या पेपरमध्ये मिळून दाखवा, ते तुमचे खरे मार्क. मॅथ्सला 91. व्हेरी गुड. चला, 10चे मार्क्स टिकवले म्हणजे. येस, कॉलेजमधलेच. फिजिक्स 24 out of 25. विवेक जोशी. येस, मे बी द राईट पाथ यू हॅव गॉट इट. व्हेरी गुड. तुमचे मार्क सांगितलेले नाही आहेत. येस, कळतील लवकर. पेपर नाही चेक केले अजून. ओके, ज्यांची 10th एक्झाम नाही आहे त्यांच्यासाठी एक प्री बॅच लॉन्च असेल. त्यांना फाउंडेशन आम्ही क्लिअर करून देऊ. फाउंडेशन मीन्स 9-10चं जे फाउंडेशन येत नाही मुलांना, त्याच्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याच्यासाठी एक बॅच आपण टाकतोय, स्पेशल बॅच असेल. ऑनलाईनच शिकवणार त्यांना, ऑनलाईन शिकवणार. फ्री. काही दिवस त्यांना फ्री असणार. त्यांना सांगणार कन्सेप्ट काय असतात ऍक्च्युली, जे तुम्ही लर्न केलेत. आठवा, सुरुवातीला तुमची सुद्धा कंडिशन काय होती ते येतात. कन्सेप्ट आलं ना, सगळं येतं. कन्सेप्ट आलंय की सगळं येतं. विचार करा, 8वी 9वी 10वी काय होतं, 11वी 12वी काय आहे, याच्यातला डिफरन्स समजलं का? आता समजेल, हळूहळू समजेल सर. नक्की. नाही, तुम्हाला सांगतो ना, हे खूप वेगळं आहे आणि डिफरंट आहे. आमच्या वेळेस आम्हाला काही क्लास बेस काही नव्हतं.
काय होतं, टेक्निकल अंडरस्टँडिंग देव जाणे कुठून आले, ते अलिव्हन 11-12ला आले, 8-9-10ला तुमच्यासारखाच पुअर होत. काय माहिती, फिजिक्स सारखा विषय तुम्हाला परत सांगतो, एकदा झाला तो विषय हँडल करता आला की सगळे सब्जेक्ट हँडल होतात. फिजिक्स सगळ्यात खतरनाक आहे. फिजिक्स एकदा टॅकल करण्याची सवय लागली की बाकी सगळे येतात. येस, करेक्ट बोललाय, करेक्ट. अर्णव, 10th काहीच नव्हतं. 11-12 एकदम वास्ट आहे, खरंच वास्ट आहे. विचार करा, मॅथ्स मध्ये 1.5 लाख क्वेश्चन, 1.5 लाख क्वेश्चन जर दरवर्षी तयार होत असतील तर काय चॅलेंज असेल. दरवर्षी एवढे क्वेश्चन्स तयार करतात ते. JEE चे किती पेपर झाले, 8-9 क्वेश्चन होतात कधी कधी, काही वर्षी तर 8-9 क्वेश्चन्स. या वर्षी 4 टाइम्स JEE ठेवली होती त्यांनी. 4 टाइम्स JEE घ्यायचे. विचार करा, 4 टाइम्स मॅथ्सचे 25 क्वेश्चन जरी तुम्हाला वाटत असेल येणार असतील बाहेर, पण त्यांना खूप क्वेश्चन्स काढून त्याच्यातले सिलेक्ट करावे लागतात ते सिक्वेन्सली. काय पाहिजे कमांड, कशात पाहिजे तुमची, कन्सेप्च्युअली कमांड पाहिजे. त्याची कन्सेप्च्युअली कमांड असेल तो कसलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अँड बिलीव्ह, या गोष्टी एक एक होणार तुम्हाला. 11th मध्ये बरेच जणांनी बरेच साथ दिलेली आहे. एक्झाम द्या, त्याच्याशिवाय नाही समजणार. परत सांग, एक्झाम दिली की यायला लागेल तुम्हाला. जोपर्यंत एक्झाम नाही देणार तोपर्यंत नाही येणार तुम्हाला. परत सांगताय, ह्याच्यातला फॉर्म्युलाच तो आहे. तुम्ही म्हणा अगर ऍग्री करा किंवा न करा, ह्याच्यातला फॉर्म्युलाच तो आहे. जे एक्झामला घाबरत नाही ना, त्याचे मार्क्स बरोबर येणार. त्याचे मार्क्स बरोबर येणार तुम्हाला. एक्झामला घाबरला, विषय संपला. काय होतं, एक्झाम काय आहे, तुमचे ड्रॉबॅक्स काढतं. ड्रॉबॅक्स काढतं. जर तुमची एक्झामचे ड्रॉबॅक्स तुम्ही काढले नाही, तुमचा शॉर्टफॉल तुम्हाला समजत नाही. आणि तो शॉर्टफॉल वाढत जातो, हळूहळू वाढत जातो. गेट रँक 75 होतं माझं. गेट रँक माझं 75 होतं. IIT बॉम्बे स्ट्रक्चर मिळालं नाही म्हणून IIT मद्रासला अप्लाय केला होता. IIT मद्रासला लागलं होतं. IIT मद्रासला नंबर लागला होता, पण त्यावेळेस माझी कंपनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी होती, SCC मध्ये होतो मी. SCC ला बांद्रावली सी लिंक वर 6 मंथ ट्रेनिंग होती आम्हाला. तिथून मी घोशीकुस स्पिलवे प्रोजेक्टला होतो, डॅम प्रोजेक्टला होतो. अजितदादा पवार त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते. भरपूर झाली स्टोरी, नंतर सांगेल तुम्हाला एक दिवशी, नक्की सांगेल. बहुत लंबी स्टोरी आहे वो. ओके, कम टू द पॉइंट. एकदा बोलायला लागल्यानंतर सगळा विषय माझा बाजूला राहील. नक्की. नंतर नक्की ऑफलाईनच्या वेळेस. ओके, नॉट हा शब्द वेगवेगळे फॉर्म्स घेऊन येतो. एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. सो राईट द एक्झाम्पल. 10 is an even number. 10 is an even number असं लिहायचंय. 10 is an even number. 10 is an even number. लिहिलं का प्रत्येकाने? 10 is an even number. राईट. याच्याबद्दल नॉटचा यूज. इथं 10 is an odd number म्हणजे नॉट नाही. येस विवेक जोशी, दॅट इज रॉंग. नॉट अन ऑड नंबर नाही चालत तसं. इव्हनला ऑड लिहिणं चुकीचं आहे. इव्हनला ऑड हा शब्दच नाही वापरायचा. पण दॅट इज द फॉर्मेशन ऑफ निगेशन सिम्बॉल या पद्धतीने. तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा कीबोर्ड बघितला असेल तर सगळ्यात एस्केपच्या खालचं बटन म्हणजे हे आठवतं ना, टॅबच्या वरचं आणि एस्केपच्या खालचं बटन असं आहे का? चेक करा. Okay, negation of P, that can be written as, negation of P can be written as 10 is not an even number. 10 is, 10 is जशाला तसा, not an even number. 10 is not an even number. कळलं का? इव्हनला ऑड लिहायचं नाहीये, लक्षात ठेवा. इव्हनला ऑड लिहिला म्हणजे निगेशन नाही. सो निगेशन अदर फॉर्म्स मध्ये कसा लिहितात? निगेशन अदर फॉर्म्स मध्ये
इट इज फॉल्स दॅट, सॉरी, इट इज वर्ड येतो कधी कधी फॉल्स दॅट, it is false that 10 is an even number. या पद्धतीने पण नसतं. इट इज फॉल्स दॅट, इट इज फॉल्स दॅट हा निगेशनचा रोल करतो, म्हणजेच नॉटचा वर्ड, नॉट वर्ड हा फॉलो करतो, नॉट वर्ड हा फॉलो करतो. क्लिअर का प्रत्येकाला? हा जो स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला आपल्याला नॉट अप्लाय करायचं, नॉट या पद्धतीनं, निगेशन ऑफ पी. देन 10 इज नॉट अन इवन नंबर, इथं शब्द काय आला? नॉट. इथं शब्द काय आला? नॉट. असं लिहिलं तरी चालेल, हे वापरलं तरी प्रत्येक वेळेस चालेल. तुम्ही इवन ऑड नंतर बघू आपण, त्याच्यात टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला शब्द शिकवतो फक्त, नॉट हाऊ टू राईट नॉट. जसं आतापर्यंत आपल्याला कसे शब्द आले होते? अँड बद्दल काय काय येणार असं आपण सांगितलं. करेक्ट आहे का? आता एवढे सगळे स्टेटमेंट द्यायला पाहिजे होते का तुम्हाला? ते नाही, हे लक्षात ठेवा. अँड बद्दल, बट ऍट दो स्टील मोर एव्हर वाईल इन स्पाइट ऑफ इवन दो जसे शब्द येणार होते त्याच्या बदल्यात आपण लिहितोय. बाकी सगळं नंतर बघू आपण. 10 हा काय आहे, कुठला नंबर आहे, काय ते सध्या थोडंसं बाजूला ठेवा. अरे मिनिंग बिनिंग नंतर काढू ना, त्याचे सगळं तेच आहे, कामच ते नंतर पुढं. फक्त तुम्ही समजून घ्या हाऊ टू राईट द नॉट, हाऊ टू राईट नॉट. सध्या स्टेटमेंट आहे 10 इज अन इवन नंबर. शब्द अर्थ काढूच नका सध्या, मिनिंग काढायचंच नाही आपल्याला, याचा मिनिंग नंतर काढू आपण त्याचा. 10 इज अन इवन नंबर हा नॉट स्वरूपामध्ये लिहायचं तुम्हाला. सो 10 इज नॉट अन इवन नंबर असं पटकन लिहायचं आणि क्लिअर राहायचं. नॉट शब्द टाकायचा आणि क्लिअर राहायचं. राईटअप समजलं का? पहिला राईटअप समजला का? पी हा नॉर्मल स्टेटमेंट होता, त्याचं आपण नॉट तयार केलं. मग लिहिताना कसं लिहायचंय? 10 इज नॉट अन इवन नंबर. अर्थ काढू नका तुम्ही सध्या, अर्थ काढायचाच नाही, कशाचाच अर्थ काढायचा नाहीये. आपल्याला फक्त हे शिकायचं की नॉट काय 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 रौद्र रूप धारण करून येणार आहे ते फक्त शिकायचं आपल्याला. मिनिंग नंतर बघू आपण. मिनिंगला खूप वेळ, आपल्याला खूप आपण स्टेटमेंट शिकायचे. ते सगळं येणार आहे नमिता, पुढं सगळं तेच आहे. सगळे कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन्स, ते सगळं तेच आहे पुढं. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी, इट इज फॉल्स दॅट. इट इज फॉल्स दॅट हा कशाचा रोल करतोय हे समजून घ्या. इट इज फॉल्स दॅट इज नॉट, इट इज फॉल्स दॅट इज नॉट म्हणून आलेला आहे. क्लिअर आहे प्रत्येकाला? असंच अजून एक शब्द येतं, राईट डाऊन, थर्ड वन, negation of P can be written as it is not true that, it is not true that, it is not true that. खरं सांगायचं म्हणजे नॉट शब्द टाकण्याऐवजी हे असं काहीतरी तयार करतात. आपल्या माइंड मधलं हे कन्फ्युजन क्लिअर पाहिजे आपल्याला की हे कशाबद्दल आलेलं आहे. फक्त नॉट या वर्डचा रोल करतोय हा. इट इज नॉट ट्रू दॅट 10 इज अन इवन नंबर. 10 is an even number. 10 is an even number. ओके ओके, आता एक 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 गोष्ट तुम्हाला क्लिअर होईल. घ्या आता क्वेश्चन्स. क्वेश्चन्स उद्या कुठलं पेपर आहे? उद्या कुठलं पेपर? उद्या कुठला पेपर? बऱ्याच जणांनी बघितलेलंच नसतं, पाहून घ्या. उद्या फिजिक्सचा पेपर आहे. किती मार्काचा पेपर आहे? 70 मार्क्स. थोडीशी सवय असावी म्हणून तुम्हाला सांगताय. का? कारण हा पेपर तुम्हाला फायनल बोर्डला असेल 12वी साठी, त्यासाठी येतं. ओके, त्यामुळे तयारी ठेवा. जेवढं येतं तेवढं लिहा. जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे काम केले ना तेवढं त्या पेपरवरती उतरलं पाहिजे. दॅट इज द वर्क. यस, न्यूटन पेपर आहे. अरे मॅच कुठलं रे आज? आज मॅच कुठलं?
मुंबई इंडियन्स आहे का? अरे काय लकी आहे. मुंबई इंडियन्स मॅच आहे. व्हेरी गुड. समर्थ राजमाने तुझा आन्सर. हा पेपर किती मार्काचा ते नाही सांगत तू. मॅच म्हणलं की पहिले सर कुठेतरी हुशार राहिलं पाहिजे सर. हा गुड गुड गुड. हा IPL CSK जिंकणार का? नाही, माझ्या हातावर तर लिहिलेलं नाही आहे, नाही तर नक्की सांगितलं असतं तुम्हाला. अजून तर तशी रेश काही आलेली नाही आहे. आली की मी तुम्हाला नक्की सांगतो. अजून तर काय माझ्या हातावर रेश दिसत नाही आहे तशी. CSK जिंकणार आहे का? अजून तर काही लाईन नाही आली माझ्या हातावर, नक्कीच सांगेल तुम्हाला. Okay, let it be. Next, write down the question. Express the following. Express the following compound statement. Symbolically. Without examine. Examine म्हणा, examine म्हणा, इतकी इंग्लिश डेंजर आहे. जसं टीचरने शिकवलं असेल तसं म्हणा. Examine the truth values. Examine the truth values. ओके, आता तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. येस नमिता, आता तुझे क्वेश्चन्स येतील सगळे इथं. तुझे विचारत होती ते सगळं इथं येणार. ओके, या अंडरमध्ये येणार सगळं ते आता. ओके, एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाउट एक्झामिनिंग द ट्रूथ व्हॅल्यूज. ट्रूथ व्हॅल्यूज काढायचं नाहीये, सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा आहे थोडक्यात तुम्हाला. कधी कधी एक्झाम मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड येतं. येस, हर्षवर्धन आहे ना, हर्षवर्धन पण आहे. ओके, राइट द स्टेटमेंट. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. Triangle is equilateral. Triangle is equilateral. Triangle is equilateral or isosceles. Isosceles. The triangle is equilateral or isosceles. किती स्टेटमेंट आहेत आणि कनेक्टिव्हिटी काय आहे? किती स्टेटमेंट्स आहेत आणि कनेक्टिव्हिटी काय आहे? दोन स्टेटमेंट. कनेक्टिव्हिटी और. सो राइट डाउन लेट P स्टेटमेंट्स. सांगा P स्टेटमेंट काय आहे? P स्टेटमेंट काय आहे? P स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल. The triangle is equilateral. Q statement. Triangle is isosceles. असा एकच चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये JEE तुम्ही 4 पैकी 4 मार्क्स घेऊ शकता. तो म्हणजे हा चॅप्टर. व्यवस्थित करा. बोनस मार्क आहेत. बोनस मार्क आहेत. ओके, हा झाला P, हा झाला Q. सिम्बॉलिकल फॉर्म विचारायचा आहे. विदाउट ट्रू फॉल्स आहे, लक्षात ठेवा. सिम्बॉलिकल फॉर्म. सिम्बॉलिकल फॉर्म काय लिहिणार रे? P. येस, CET ला असतात ना 3 क्वेश्चन्स असतात. इझी आहे. 3 क्वेश्चन म्हणजे 6 मार्क बोनस आहे CET ला. कनेक्टिव्हिटी और लॉजिकल कनेक्टिव्हिटी और आहे. लॉजिकल कनेक्टिव्हिटी और आणि सिम्बॉल असा. लॉजिकल कनेक्टिव्हिटी और असा आहे आणि त्याचा हा सिम्बॉल आहे. हा त्याचा सिम्बॉल आहे. न्यू स्टुडंट्स जे असतील त्यांच्यासाठी P और Q. अगदी सिंपल आणि सरळ सरळ. ओके, काहीच असं ट्विस्ट नाहीये. ट्रायंगल इज इक्विलॅटरल और कनेक्टिव्हिटी आयसोसेलस. ट्रायंगल इज इक्विलॅटरल, ट्रायंगल इज आयसोसेलस. ओके,
द दोन स्टेटमेंट कनेक्ट होते, त्याचा फक्त सिम्बॉलिकल फॉर्म बनवायचा होता. असेच क्वेश्चन आहेत, त्याचा ट्रू फॉलनेस विचारला जातो. ते पुढे आहे, तुम्हाला अजून क्वेश्चन्स येतील. घ्या नेक्स्ट क्वेश्चन. द अँगल इज राईट अँगल. द अँगल इज right angle. The angle is right angle if and only if and only if and only if it is of measure 90 degree. It is of measure 90 degree. It is of measure 90 degree. Sangare P statement, Sangare Q statement. P statement, Q statement, logical connectivity. Let P as लिहा पहिलं स्टेटमेंट जशाल तसं. The angle is right angle. The angle is right angle. The angle is right angle. Q statement. P लिहायचा आहे, Q लिहायचा आहे. P म्हणजे the angle is right angle. काय लॉजिकल कनेक्टिव्हिटी? अंडरलाइन, पेन्सिलने अंडरलाइन करून ठेवा. इफ अँड ओनली इफ इज द लॉजिकल कनेक्टिव्हिटी. याला म्हणतात फ्रेज दॅट कनेक्ट्स द टू स्टेटमेंट्स. द फ्रेज दॅट कनेक्ट्स टू स्टेटमेंट्स. फर्स्ट स्टेटमेंट, द अँगल इज राईट अँगल. The angle is right angle. Second statement, it is of measure of 90 degree. It is of measure of 90 degree. It is of measure of 90 degree. Math चालू झालं का रे? Logical connectivity is if and only if. What is the symbol? What is the symbol? इकडून तिकडे, तिकडून इकडे. That is the symbol. सर ते सिंबल कन्फ्यूज करतो सर. हे जे डबल लाईन वाला सिंबल आहे ना, तो आमचा गजनी करून टाकतो सर. शॉर्ट टर्म मेमरी लॉस होऊन जातो आमचा सर. इकडून तिकडे एरो, तिकडून इकडे एरो. सिंगल लाईन आहे का डबल लाईन आहे याला काही महत्व नाहीये. सिंगल लाईन आहे का डबल लाईन आहे याला काही महत्व नाहीये. एरो किती आहेत त्याला महत्व आहे. एरो किती आहे त्याला महत्व आहे. करेक्ट. सो सिम्बॉलिकल फॉर्म. Symbolical form. What is the symbolical form? P कडून Q कडे, Q कडून P कडे. If and only if. If and only if. लक्षात ठेवा. झालं का रे सर्वांचं? Yes, Sumant, correct. Manthan. शुतोष. Okay. तुझा. ज्या मुलांसाठी 11वी फंडामेंटल क्लिअर करून पाहिजे अशा 10वीच्या मुलांसाठी एक बॅच चालू करतोय. ती बॅच साधारण मे मध्ये स्टार्ट असेल. फर्स्ट वीक मध्ये त्यांचं फंडामेंटल क्लिअर करून दिलं जाईल. सेकंड, लॉकडाऊन बघता तुम्ही तुमचे पण ऍडमिशन सिक्युअर करा, बुक्स कलेक्ट करून ठेवा, पण तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट भरावी लागेल ही रिक्वेस्ट. ऑफिस 11 to 5 ओपन असेल मंडे टू फ्रायडे. सॅटर्डे संडे नो घराच्या बाहेर पडिंग. अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऍप्ट्यूस. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ऍडमिशन्स घेऊन ठेवा. तुमच्या नोट्स तुमच्याकडे कलेक्ट करून ठेवा. लॉकडाऊन लॉंग झाला तर ट्रबल होईल. माहित नाही सिच्युएशन्स नुसार ते असेल, पण लॉकडाऊन ओपन राहावा असं प्रत्येकाची इच्छा आहे. सिच्युएशन जर पेशन्स कमी झाले तर ते होऊ शकेल. गेल्या वर्षी मुलांना असंच झालं होतं. ओके, व्हॉट इज पी, व्हॉट इज क्यू? कुठली लॉजिकल कनेक्टिव्हिटी इज व्हॉट? नायदर नॉर.
काढा रे. नायदर नॉर म्हणजे काय? नाही ऑफलाईन राहणार ना, ज्यावेळेस परमिशन येईल तोपर्यंत तरी ऑनलाईनच ना. अहो हे बोर्डवर शिकवायला खूप सोपं आहे रे. हे काय होतं, कम्युनिकेशन मिसमॅच होतात. तरी मी तुम्हाला राईटअप करून देतोय, म्हणून तरी तुम्हाला आता थोडंसं तरी गेनिंग त्याच्यात होऊ शकतं. आहे का नाही गेनिंग याच्यातली? ओके, व्हॉट इज पी, व्हॉट इज क्यू? व्हॉट इज पी, व्हॉट इज क्यू? पी काय आहे, क्यू काय आहे? लेट पी इज फर्स्ट एंगल इज अक्यूट. क्यूट नाही, अक्यूट. मला माहितीये तुम्ही सगळे क्यूट आहेत. अँगल इज अक्यूट. ए नाही काढायचं, ए गायब नाही करायचं, हे ठेवायचं तिथं. क्यू अँगल इज ऍप्ट्यूस. Angle is obtuse. Okay. Cute, obtuse. Okay. Logical connectivity is what? Logical connectivity is what? Logical connectivity. नमिता आला का क्वेश्चन? सर क्वेश्चन घ्या. आला क्वेश्चन. जरा दम पडत नाही मुलांना. लॉजिकल कनेक्टिव्हिटी नायदर डॉट 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 नायदर पी नॉर क्यू. नायदर नॉर. मृण्मयी, मृणाल. ओके, सांगा नायदर नॉरचं कन्वर्जन. नायदर नॉर कसा कन्वर्ट करतात? नायदर नॉर सिंबॉलिकल फॉर्म. सिंबॉलिकल फॉर्म. What is its a symbolical form? सांगा रे. Negation of P and Q and negation of Q या पद्धतीनं पाहिजे ते. यस, पहिल्या स्टेटमेंटचा नायदर, दुसऱ्या स्टेटमेंटचा नॉर. पण कनेक्टिव्हिटी नायदर नॉर काढल्यानंतर काय असतो? अँड असतो. सर तो आमचा गजनी झालेला आहे. Neither P nor Q can be written as negation of P and negation of Q. Negation of P and असा असतो आणि Q. और अप साइडला and डाऊन साइडला. और असेल तर V and असेल तर उलटा V. Got it? Got it or got it? So negation of P and negation of Q. Neither P nor Q. That is the symbolical form. Angle is neither acute nor obtuse. Negation of P and negation of Q. Is there any confusion? Yes, Namita. Clear. येणार सगळ्या गोष्टी येणार पुढे. काही सोडणार नाही. चिंता नका करू. आता तुम्ही पुस्तक वाचायला लागलं, तुम्हाला कळायला लागेल ते सगळं. तुम्ही स्वतः पुस्तक वाचायला लागलं ना, यायला लागेल. हा चॅप्टर एकदम निबंधासारखं आहे. फक्त वाचायचं काम करायचं आता बस. तुम्हाला काय, एकदा हे सिम्बॉल्स हे सगळं कळालं ना, तुम्ही नुसतं वाचलं तरी चॅप्टर. 2-3 एक्सरसाइज तर अशा आहेत ना, मी भरभर वाचून दाखवतो तुम्हाला. बघा, 3 ते 4 एक्सरसाइज अशा आहेत त्याच्यामधल्या. पहिल्या 3 तर एक्सरसाइज शुअर आहेत. मी तुम्हाला नुसतं वाचायचं काम आहे बस. फक्त काय होतं, एवढे पेजेस कळायला पाहिजे त्याच्यासाठी. हे एक पेज, नंतर हा पार्ट शिकवलेला, हा एक पेज झाला, हा एक पेज झाला, हे समजलं पाहिजे. हे काय शिकवलं एकदा कळालं ना, हे 2-3 पेज तर नुसतं वाचून काढायचं काम आहे फक्त. त्याच्यानंतर हे एकदा डोक्यात फिट करा. हे मी तुम्हाला एवढं का शिकवलं आधी, एवढा टाइम तुमचा का घेतला, याच्यासाठीच घेतला. हे एकदा कळालं की ह्याच्यात किती ट्विस्ट आणू द्या त्यांनी, किती ट्विस्ट आणू द्या, हे सगळ्या ट्विस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याच्यानंतर. ओके, त्यानंतर 4th, x is not an irrational number. X is not irrational. नमिता अजून एक क्वेश्चन. irrational number.
सांगा. या पद्धतीनं मॅथ्स होईल तुमचं. आउट ऑफ मार्क्स पर्यंत जाऊ शकता तुम्ही. फक्त काय पाहिजे? कन्सिस्टंट पाहिजे. कन्सिस्टंट. x is not an irrational number but is a square of an integer. X is not a irrational number. X is not irrational number but is a square of an integer. X is not irrational number but is a square of an integer. Yes, नमिता, हे विचारत होती तू. कंपाऊंड मध्ये नॉट कसं असतं? कंपाऊंड मध्ये नॉट असं असतं. त्यानंतर बट. सटकले रे मुलं सटकले. आता सर मॅच आहे, आमचं तुमचं काही जमणार नाही सर, आता वेळ संपला सर. करेक्ट. तसं करू नका रे. करोडो रुपये कमवत आहेत ते. तुम्ही काय गमवताय तुम्हाला कळणं. तुम्ही टाइम गमवला ना, तुमचे करोडो रुपये जाणार पुढचे. तुम्ही टाइम कॅच करा फक्त. X is not an irrational number but is a square of an integer. क्रिकेट प्लेयर करोडो रुपये कमवतायत नुसत्या ऍडव्हर्टाइज वर. तुमची पब्लिक येऊ का न येऊ? आमची इंडियन पब्लिक येडी बघा. नुसते तासन तास त्या टीव्हीच्या समोर बसणार आता. 4 तास 5 तास. येस, इथं नॉट, इथं अँड च्या ऐवजी बट आलेला आहे. याचा अर्थ हे एक स्टेटमेंट झालं. बटच्या आधी एक स्टेटमेंट झालं, बटच्या नंतर एक स्टेटमेंट झालं. नाही पहा, पण हे वर्ष नाही. हे वर्ष तुमचं महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्यात डेडिकेशन द्या. माझं एवढंच म्हणायचं. IPL काय दरवर्षी येणार आहे. काही टेन्शन नका घेऊ. झालं की धोनी बघतच आलात ना तुम्ही. 2007 पासून त्याला बघतच आलेलं. झाली असेल ना इच्छा पूर्ण. आता मुंबई इंडियन्स तीनदा तर कप जिंकला. काय त्याला टेन्शन घ्यायचंय. येस येस, धोनी लिजेंड आहे सगळे. आपण लिजेंड कधी होणार तेच कळत नाहीये मला. आपण लिजेंड झालं पाहिजे. आपण लिजेंड झालं पाहिजे. बास, आपल्यात ती ताकद आहे. तुम्ही ट्राय करून पहा. SSC पास केली सर, मोठं लिजेंड झालं सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड आदित्य. एक लिजेंड आमचा झाला सर. 10वी पास झालो आम्ही. आता पुढे आम्हाला काय येऊ का नाही येऊ, मोठा लिजेंड झालेला आहे. ओके, सो या ठिकाणी स्टार्ट. लेट फर्स्ट स्टेटमेंट पी काय लिहिणार? नॉट शब्द काढून लिहा फक्त. पी स्टेटमेंट लिहिताना नॉट शब्द काढा. हे करा. एक्स इज इरेशनल नंबर. यस, ज्यांना ऍडमिशन्स आणि बुक कलेक्ट करायचे आहेत 11 to 5 ऑफिस ओपन राहिलं. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी येऊन जाणे. एवढंच आहे की खालचं शटर बंद असतं. लिफ्टने तुम्ही वरती येऊ शकता. खालचं शटर बंद असतं. ऑफिशियली ते शटर बंदच ठेवावं लागतं त्यांना. येस, आता जे गावाला असतील त्यांनी लॉकडाऊन झाल्यानंतर, आता त्यांच्यासाठी लॉकडाऊन झाल्यानंतर, मग जे गावाला असतील त्यांच्यासाठी लॉकडाऊन नंतर. एक्स इज इरेशनल नंबर. पण तुम्ही तुमचे ऍडमिशन्स घेऊन ठेवा. अकॉर्डिंगली बुक्स ऑर्डर होतात. मी काही फक्त बुक्स ऑर्डर करून ठेवले होते. फक्त एवढंच की ऑर्डर केल्यानंतर ते 15 डेज नंतर मिळतील तुम्हाला. ओके, हे झालं पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय आहे या ठिकाणी? एक्स इज इरेशनल नंबर झालं, बट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. करेक्ट. स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. हा पी आहे, हा क्यू आहे. लॉजिकली दोन कनेक्टिव्हिटी आलेल्या आहेत. एक तर नॉट आणि दुसरा बट. व्हॉट इज द सिम्बॉलिकल फॉर्म देट? सिम्बॉलिकल फॉर्म. सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल? सिम्बॉलिकल फॉर्म या पी साठी नॉट वर्ड आलेला आहे, त्यामुळं एस्केप आणि टॅब मधलं बटन, एस्केप आणि टॅब मधलं बटन, त्यानंतर पी.
Basic connectivity and, that is but, and then Q. Negation of P and Q, correct? Negation of P and Q. Okay. Now write down the homework. Homework. Match बघत बघत करून टाका. Match बघत बघत करून टाका. Textbook, page number 5. लिहा रे. लिहा सर्वांनी. Page number 5. Solve example. Solve example. First मधला first to match बघत बघत आरामशीर होतं रे. Fourth, first to fourth. Exercise. Exercise. Exercise 1.1. Exercise 1.1. Question number 2 complete करायचं. Exercise 1.1 question number 2. Okay. So असे स्टेटमेंट असतील ट्रुथ व्हॅल्यू साठी, ते आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये पाहणार आहे, म्हणजे नेक्स्ट लेक्चर्स मध्ये. ओके. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्यांचे बुक्स वगैरे कलेक्शन नसतील, त्यांनी प्लीज 11 to 5 तुम्ही ऑफिस मध्ये येऊ शकता. ओके. बाकी काही कन्सर्न असेल तर जस्ट मेसेज मी. आय एम हिअर. हिअर इज द फर्स्ट बॉल. सांगा रे कोणाची बॅटिंग आहे? सर द पीडीएफ हॅव एंड सेंडेड इज नॉट ओपनिंग. कोणती पीडीएफ? पण कशाची पीडीएफ ते नाही कळालं मला. सर नोट नंबर 4 आणि 5 परत शो करा. ओके, परत शो करतो. ही 4 नंबर आहे. हे झालं का चेक करा. करा रे, तुम्ही तुमचं ड्रीम पूर्ण करा, नंतर त्या टीमचं बघू आपण. मानसी सर ड्रीम 11 वर टीम लिवायची असते. ओ नाही माहिती मला काही. ते 7:30 टायमिंग केलाय. गुड. लास्ट नाही दिसत आहे, सॉरी. हा एकच मिनिट. येस येस, दिस इज द फोर्थ. दिस इज द फोर्थ. फंक्शन अँड लिमिटचे प्रॅक्टिस क्वेश्चन द्या. व्हेरी व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. असे स्टुडंट पाहिजे. नक्कीच प्रोव्हाइड केले जातील. आणि केत गुड. अरे कुठं फंद्यात पडता धोनी आणि विराट. मी तर म्हणतो स्वतः बना आता धोनी आणि किंवा विराट. धोबी पछाड मैदान पूर्णपणे आता अभ्यासात करून दाखवलं पाहिजे तुम्ही. यस, झालं का? नोट नंबर 4 कोण लिहित होतं? नोट नंबर 5 अजून काही असेल तर सांगा. दिस इज द नोट नंबर 5. स्लोली राहील आपली गाडी, पण शुअर राहील. स्लोली राहणार, शुअर राहणार. थोडी तुमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली एकदा 12वीच्या सिलेबसला, मग प्रॅक्टिस सेशन्स तुम्हाला मिळतील. मॅच बघतो, पण सुरुवातीला 2020 ज्यावेळेस स्टार्ट झाला त्यावेळेस मजा यायची. आता काय चालू आहे, काहीतरी मॅच फिक्सिंग असते, काय असतं, दिलं सोडून. त्याच्यानंतर मॅच म्हणजे काय, थ्रिल पाहिजे, नॅचरल थ्रिल पाहिजे त्याला. ते नॅचरल थ्रिल आजकाल सेटिंग मध्ये जात. मेडिकलने फार परेशान केलं, त्यामुळे ती कंटिन्युटी होत नाही. ऑक्टोबर पर्यंत नाही म्हटलं तरी एक 70-80% सिलेबस होऊन जाईल अनिकेत. बाकीचा 20% एक्स्ट्रा बसून करायचा क्लासमध्ये. ते शिकवलं जाईल ना, तो शिकवलं जाईल. आता जो साताऱ्याचा मुलगा होता त्यांनी तो आधी करून घेतला होता माझ्याकडून. एक्स्ट्रा करून घेतला होता त्यांनी. पण तो खूप अभ्यास करायचा. 4-5 तास तो डेली रुटीन पाळायचा. सकाळचे 3 तास, रात्रीचे 2 तास कंपल्सरी पाळायचं.
सकाळी 2 ते 3 तास आणि संध्याकाळी 5 तास. शुअर ते 2 तास तरी तो द्यायचा कमीत कमी. 10-10 ओव्हरची आपण खेळू ना गल्लीमध्ये 10-10 ओव्हरची मॅच. त्याच्यात मजा येते. एवढ्या मोठ्या ग्राउंडवर 10-10 ओव्हर मध्ये काय होणार आहे. कारण मला मॅच घ्यायची होती तुमची. काय हा लॉकडाऊन सुधरू देत नाही आपल्याला. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि जनरल एकत्र असतं. त्याचं टेक्स्टबुक सांगितलं ना, फिजिक्ससाठी आणि त्याच्यासाठी नोट्स काहीतरी फॉलो केले होते तरी, आणि लुसेंटचं काय कशाचं तरी पुस्तक आहे, त्याच्यामधून आहे ते सगळं. मॅथ्स 1 आणि 2 PDF परत पाठवणार का? PDF बुक पाहिजे का? बुकसाठी म्हणते का? बुक आहे ना, ओल्ड ॲपमध्ये आहे ना. न्यू T4 अकॅडमी जे ॲप आहे त्याच्यामध्ये PDF आहेत. तुम्ही ॲप काढा, ॲपचे डिटेल्स मी परत पाठवतो तुम्हाला. ओल्ड ॲपमध्ये बुक्स आहेत, तुम्ही चेक करा. आणि ते त्याच्या व्यतिरिक्त ई बालभारती म्हणून साईट आहे, त्याच्यावर गेलात तरी मिळेल. नाही, फिजिकल एवढं टफ नसतं त्याचं म्हणणं. फिजिकल एवढं टफ नसतं. एखादी गोष्ट जरी सुटत असेल तर फिजिकल डबल घेतात म्हणे, काही टेन्शन नाही फिजिकलचं. दुर्गेश्वरी एकदा ट्राय करून पहा. अदरवाईज एकदा मडकर सरांनी टाकलं होतं आय थिंक ग्रुपमध्ये. ई बालभारती.in ही वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये बुक्स आहेत, ते होतात डाउनलोड. अर्णव गुड, असं पाहिजे स्पिरिट. स्पिरिट पाहिजे, स्पिरिट. काहीतरी डिफरंट केल्याशिवाय काहीतरी डिफरंट रिझल्ट येणार नाही. मंथन इयर लॉकडाऊन करून टाकलं मंथन तू तर. गुड. ओके, चलो बाय बाय. वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट कमिंग डे, जो आपला असेल तो. थँक्यू.